करण्यासाठी वापरलेली हत्यारं विशेष पथकानं जप्त केली आहेत। मात्र मारहाणीमध्ये वापरलेल्या शस्त्रांची नुसती कल्पना केली तरी डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत। इतक्या निर्घुण पद्धतीनं त्यांची हत्या करण्यात आली। गॅसचा पाईप, त्यावर काळ्या करदोड्यानं तयार केलेली मूठ, 5 क्लच वायर बसवलेला लोखंडी पाईप अशा शस्त्रांनी त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। ही हत्या साधी नव्हती, तर त्यांच्यावर 156 वार करण्यात आले होते। जवळपास 1.5 लिटर रक्त साकळलं होतं। सीआयडीच्या तपासात काही डिजिटल पुरावेही हाती लागलेले आहेत। या माध्यमातून तपास केला जातोय। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत वापरलेली शस्त्र, 5 क्लच वायर बसवलेला लोखंडी पाईप, ज्यावर गोलाकार मूठ, 41 इंचांचा गॅसचा पाईप आणि ज्याची मूठ काळ्या करदोड्यानं तयार केली होती, एक लाकडी दांडा आणि तलवारीसारखं शस्त्र, 4 लोखंडी रॉड आणि 1 कोयता, लोखंडी फायटर आणि धारधार कत्ती। तर सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आता महिना होईल, मात्र त्यांची हत्या करणारा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे। विशेष म्हणजे सीआयडीची 3 पथकं कृष्णा आंधळेच्या मागावर आहेत, मात्र अजूनही कृष्णा आंधळेला पोलिसांनी पकडलेलं नाही। तो सातत्यानं पोलिसांना चकवा देतोय। कृष्णा आंधळे कर्नाटकात असल्याचा पोलीस यंत्रणेला संशय आहे।